नालासोपाराच्या आचोळा परिसरात आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं, परंतु हे भूमिपूजनामध्ये मोठ्या प्रमाणावर राडा पाहायला मिळाला। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले। घटना अशी आहे की 2 दिवसापूर्वी एक GR निघाला की नालासोपारामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं यासाठी 250 करोड रुपये जे आहेत सँक्शन करण्यात आले आणि त्यातले 25 करोड रुपये जे आहेत सुरुवातीचं टोकन अमाउंट जी आहे ती देखील ट्रान्सफर करण्यात आली। आणि आज आमदार क्षितिज ठाकूर यांचा वाढदिवस असल्यामुळे त्या दिवसाचं औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी, की क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे उद्घाटन व्हावं। म्हणून हा उद्घाटनाचा जे आहे संपूर्ण तयारी केली आणि बॅनरबाजी 2 दिवसापूर्वी झाली। प्रशासनाने तयारी देखील केली, त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जमले देखील होते, परंतु त्या उद्घाटन ठिकाणी बोर्ड लावला होता आणि त्या बोर्डवर पालकमंत्र्यांचं नाव हे अनुक्रमानुसार वर पाहिजे होतं, परंतु ते खाली होतं। याचा राग मनात धरला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे आयुक्त आणि उपायुक्तांना घेराव घातला आणि त्यांना जाब विचारा त्यांच्या नावाने घोषणा देखील दिल्या। आणि त्या ठिकाणी मग बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आले, समोरासमोर आले। एकीकडे मोदी नावाच्या घोषणा तर दुसरीकडून आप्पा नावाच्या घोषणा, त्यामुळे काही वेळासाठी वातावरण तणावाचं देखील होतं। संतप्त कार्यकर्त्यांनी जो बोर्ड होता तो बोर्ड देखील संपूर्णपणे फाडून टाकला, त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर संतापले। हा राडा कोणी शमत नव्हता। त्याच ठिकाणी जे आहे की भाजपचे नवनिर्वाचित खासदार हेमंत सावरा देखील तिथे आले, त्यांनी देखील आयुक्तांना प्रश्न विचारला। यानंतर आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, प्रवीणा ठाकूर देखील तिथे आले। आणखीन मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू झाली। दोन्ही बाजूंना कार्यकर्त्यांना पोलीस शांत करत होते। इतक्यात आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर, आयुक्त आणि नवनिर्वाचित खासदार जे आहेत हेमंत सावरा यांनी जे आहे भूमिपूजन केलं आणि तिथून जे आहे की या ठिकाणाहून निघाले। त्याच्यानंतर हा तणाव पूर्णपणे शांत झाला। हे सर्व राजकारण असल्याचा आरोप जो आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आम्ही